सन्माननीय हसन मुश्रीफ साहेब त्यांना आज एक निवेदन दिलेलं आहे की सीपीआर मध्ये जे कॅथलॅब हृदय शस्त्रक्रिया विभाग आहे तिथं जो 25 कोटी 20 ते 25 कोटी खर्च येत असताना 52 कोटी रुपये खर्च दाखवला कसा, हा असा आमचा आरोप आहे। आणि आम्हाला खात्री आहे, आम्हाला संशय आहे की जे प्रत्येक ठिकाणी पार्ट जे त्यांनी घेतलेले आहेत ते पार्ट डबल चोबल अशा किमतीने घेतल्यामुळे ते 22 कोटीची किंमत आता 52 कोटी झालेली आहे। बरं, त्या प्रक्रिया राबवायची आहेत ते हेड ऑफ डिपार्टमेंट सी पाटील साहेब तिथं बघतायत, त्यांनी प्रस्ताव तयार केला, तो प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवला। बरं, जे कोटेशन आहे त्या कोटेशनवर सुद्धा आम्हाला संशय आहे की एकाच व्यक्तीने ते कोटेशन तयार केलेले आहेत आणि अक्षरशः लूट म्हणजे 52 कोटी लूट झाल्याचा आमचा आरोप आहे। तेच 52 कोटी सर्वसामान्य तिथे रुग्णासाठी वापरले असते, चांगल्या सुविधासाठी वापरले असते तर चांगलं झालं असतं। म्हणून मुश्रीफ साहेबांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही इथली समिती नेमू नका, कारण इथली समिती त्याला सामील असणार आहे। मुंबईतील प्रामाणिक आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्याची समिती नेमा आणि याचा भांडाफोड करा। एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन दे, कारण जे कोटेशन आले ते कोटेशन डायरेक्ट येतात कसे, डीनकडे का आले नाहीत आणि डीन आता हात वरती करतायत। पूर्वीचे डीन सुद्धा असेच होते, आम्ही एका प्रकरणात गेल्यानंतर रात्री त्यांची बदली झाली, आता यांची बदली होऊ नये म्हणजे आम्हाला पण खाते होऊन दे का खरं आहे का खोटं आहे। आमचा आरोप आहे की ह्यात मोठा डपला संबंधित त्या ठेकेदार आणि संबंधित अधिकारी पाडलाय आणि शासनाने आमच्याकडे लूट केलेली आहे। योग्य रेट्याने आता आम्ही विचारतो त्यांना, आम्ही त्यांच्या लेखी मागणी करतो। लेखी मागणी केल्यानंतर त्यांचं लेखी पत्र मिळाल्यानंतर भविष्यामध्ये जर भांडा फुटला आणि जर चुकीचं आम्हाला बाबा ते पैसे घेतले असतील लुटले असतील तर त्यांच्यावर वसूल करायला पाहिजेत। मग बरं, हे अधिष्ठ आहेत, ते अधिष्ठांवर सुद्धा किती चौकशी चालू आहेत महाराष्ट्रात, हे सी मोरे आहेत ते सुद्धा आपण चौकशी करा। तिथं येणारा जो अधिकारी आहे तो प्रामाणिक निष्ठावंत आल्यानंतर खरोखर शासनाचा पै आणि पै रुग्णांसाठी उपयोगी पडेल असं माझं मत आहे। मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की उच्चस्तरीय समिती म्हणजे मुंबईची अधिकारी नेमा, प्रामाणिक नेमा, तरच 25 चे 52 कोटी डबल कसे झाले हे लक्षात आपल्या येईल नक्की। आणि ते म्हणे आम्हाला आश्वासन दिलं आहे की नक्की संजय आम्ही यात लक्ष घालतो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।